नमस्कार. आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज आपण सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील ओसरगाव गावामध्ये एक 32 गुंठे येणे जागा आणि 1500 स्क्वेअर फूट फार्म हाऊस बंगला बघण्यासाठी आलो आहोत. पूर्णपणे वाडी वस्तीत आणि ग्रामपंचायतच्या अधिकृत रस्त्याला लागून आपली प्रॉपर्टी आहे. आपल्याला माझ्या मागे दिसतोय तो आपला हा फार्म हाऊसचा बंगला आहे आणि पूर्णपणे वाडी वस्तीत असलेली ही आपली फार्म हाऊस प्रॉपर्टी आहे. मुंबई गोवा हायवेपासून फक्त 500 मीटरवर आपली ही प्रॉपर्टी आहे. अर्धा किलोमीटरवरच आपली ही हायवेपासून प्रॉपर्टी आहे. पूर्ण आपल्याला दिसतंय की वेगवेगळ्या प्रकारची या प्रॉपर्टीमध्ये जागा मालकांनी लागवड केलेली आहे आपल्याला बघायला मिळते आहे. समोरच आपल्याला दिसते ती पाण्यासाठी बोरवेल आहे. तसंच ह्याच्यामध्ये नारळ, सुपारी, आंबा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड आहे. शिवाय चिकू आणि बरीच झाडं आहेत. आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. आपल्याला दिसतं एक व्यवस्थित ही प्रॉपर्टी मेंटेन असलेली आपल्याला बघायला मिळते आहे. तर फार्म हाऊस प्रॉपर्टी आपण बघत बघत पुढे आलो तर आपल्याला इथे एक जागा मालकाने एक छोटं केअरटेकर हाऊस केलेलं आहे. चांगल्या प्रकारे आपल्याला दिसतंय जेणेकरून आपण इथे केअरटेकर ठेवू शकता. पूर्ण प्रॉपर्टी मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला दिसतंय चांगलं व्यवस्थित केअरटेकरसाठी व्यवस्था जागा मालकांनी ही केलेली आहे. पूर्ण आपल्याला दिसेल की समोर केअरटेकर हाऊसला पण एक चांगलं अंगण आहे आणि आसपासचा आपल्याला परिसर दिसेल. पूर्ण आपलं झाडांची लागवड ह्या परिसरामध्ये केलेली आपल्याला बघायला मिळते. आपण बघतोय आसपासचा परिसर आपल्याला पूर्ण बघायला मिळतोय. आंबा, नारळ ह्याची पूर्ण ही आपली बागायती इकडे आपल्याला बघायला दिसते.
तर बंगल्याला सुरू करतोय आपण. तर पहिलंच आपल्याला हे बंगल्याच्या बाजूला जे लागतं ते पार्किंगचं गॅरेज आहे. व्यवस्थित आपल्याला दिसतंय मोठं पार्किंग गॅरेज. आणि आपण बघतोय हा आपल्या घराच्या समोरचा परिसर. समोरच आपल्या चिकूचं झाड आहे. एक चांगला परिसर आपल्याला बघायला मिळतो घराच्या एंट्रीवरून. आपण आपल्या ह्या बंगलोमध्ये एंट्री केली की पहिला आपला लागतो तो हॉल आपल्याला बघायला मिळतोय. पूर्ण मोठा आणि प्रशस्त हॉल आहे आणि व्हेंटिलेशनसाठी चांगल्या प्रकारे खिडक्या जागा मालकांनी ठेवलेल्या दिसत आहेत. आपल्याला दिसेल एक पूर्ण मोठा आपल्याला हॉल मिळून जातो. आपण बघतोय तर आपल्याला इथे 2 BHK स्वरूपाची रचना आपल्याला 1500 स्क्वेअर फूट बंगल्यामध्ये बघायला मिळते. समोरच आपलं दिसतंय ते किचन आहे. आपण बघतोय किचनला पण चांगली स्पेस आहे. शिवाय किचनलाच लागून तिथे आपला हा समोर देवघर छोटं आणि तसंच टेरेसकडे जाणारा आपला जिना पण आपल्याला बघायला मिळतोय. आपण बघतोय पूर्ण टेरेसपर्यंत जाणारा हा जिना आहे आणि त्यालाच लागून इथे आपली ही 2 BHK बंगल्याची ही मास्टर बेडरूम आपल्याला बघायला मिळते. यामध्ये आपल्याला मास्टर बेडरूम मिळते. चांगली स्पेस या खोलीमध्ये आहे. शिवाय त्याला पण एक बॅकडोर आहे. सामान ठेवायला इथे एक कपाट टाईप आपल्याला पण दिसतंय. तर ह्याला अटॅच पुढे आलं की आपल्याला दिसेल की टॉयलेट बाथरूम आहे. शिवाय समोर वॉश बेसिंग पण आपल्याला दिसतंय. वेस्टर्न स्वरूपाचा टॉयलेट इथे आपल्याला देण्यात आलेला आहे. तर आपण बघितलं 2 BHK बेडरूम मधली पहिली आपली मास्टर बेडरूम आहे. तिथून पुढे गेलं की आपल्याला आपली रेग्युलर एक बेडरूम बघायला मिळेल. हा आपला पूर्ण किचनचा परिसर आहे जिथे आपण डायनिंग एरियासाठी पण अरेंजमेंट करू शकतो. तर आपल्याला तिथनं हॉलमध्ये आलो आपण. पूर्ण स्पेशियस असा हॉल आपल्याला इथे मिळून जातो. आपण बघतोय हॉललाच लागून आपली ही दुसरी बेडरूम आहे. 1500 स्क्वेअर फूट हा RCC बंगला आहे. साधारण 2011 मधलं हे बांधकाम आहे घराचं. ही आपली आहे ती रेग्युलर बेडरूम आपल्याला बघायला मिळते. ह्याला पण एक चांगल्या प्रकारची स्पेस इथे आपल्याला मिळून जाते आणि पूर्णपणे 32 गुंठे येणे जागा आणि हा 1500 स्क्वेअर फूटचा बंगला ह्याच्यात आहे. जर आपल्याला ही प्रॉपर्टी होम लोन करायची इच्छा असेल तरी पण ही प्रॉपर्टी आपण होम लोन करून निश्चित घेऊ शकतो. आपण बघतोय हा टेरेसपर्यंत जाणारा हा जिना आहे. तर एक फार्म हाऊससाठी बेस्ट प्रॉपर्टीचा हा ऑप्शन आपल्यासाठी उपलब्ध आहे. तर आपण ही 1500 स्क्वेअर फूट बंगला असलेली पूर्ण फार्म हाऊस प्रॉपर्टी बघितली आहे. 32 गुंठ्याचा NA प्लॉट आहे. क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे आणि पूर्णपणे डांबरी रस्त्याला लागून आहे. मुंबई गोवा हायवे जो आहे तो अगदी 500 मीटरवर आहे. जवळची जर बाजारपेठ म्हणायला गेलात तर कसाल बाजारपेठ आपल्याला अगदी इथनं 2.5 किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे. तसंच जवळचं रेल्वे स्टेशन आपल्याला सिंधुदुर्ग नगरी म्हणजे ओरोस रेल्वे स्टेशन आहे ते अगदी आपल्याला 7.5 किलोमीटर अंतरावर इथून उपलब्ध आहे. शिवाय आपलं कणकवली शहर पण आपल्याला इथून अगदी जवळच उपलब्ध आहे. तर सर्व सोयीसुविधा आपल्याला इथनं जवळ आहेतच. शिवाय आपल्याला प्रॉपर्टीमध्ये वेगवेगळ्या झाडांची लागवड आहे. आपण व्हिडिओमध्ये बघितलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला नारळाची एक साधारण 30 ते 35 नारळाची झाडं आहेत. सुपारीची एक 7-8 झाडं आहेत. बाकी अन्य चिकू वगैरे अशी अन्य पण फळझाडं आपल्याला ह्याच्यात मिळून जातात. तर तसंच आंब्याची पण आपल्याला 15 ते 20 आंब्याची कलमांची पण लागवड आहे. तर ही प्रॉपर्टी आपल्याला घ्यायची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर दिले आहेत. त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून ह्याची साईट व्हिजिट आजच निश्चित करा. शिवाय ह्या प्रॉपर्टीचं जे जागा मालकांनी व्हॅल्युएशन केलं आहे ते 85 लाख रुपये आहे. थोडंफार नक्की निगोशिएबल. तर आपल्याला या प्रॉपर्टीची साईट व्हिजिट करायची असेल डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिले आहेत त्याच्यावर तुम्ही प्रॉपर्टीची अधिक माहिती पण विचारू शकता. धन्यवाद.